मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। याच पार्श्वभूमीवर आज 23 ऑगस्टला पुण्यामध्ये शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आणि काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे। यासोबतच सर्व पक्ष उद्या एक मोर्चा काढणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। महाराष्ट्रामध्ये घडल्यांची फक्त महाराष्ट्रात बदलापूर नाही, ते एक श्रृंखला चालली आहे। 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, काल सुद्धा कोल्हापूर, नागपूर या जागी सुद्धा अशाच घटना घडल्यात। यासाठी महाविकास आघाडी इंडिया फ्रंटने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। त्या महाराष्ट्र बंदच्या पुकारासाठी आम्ही प्रमुख सर्व पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष, इंडिया फ्रंट असेल, बाबा आढाव असेल, टेकडी बचाव संघटना असेल, या सगळ्या उद्या सकाळी 10 वाजता लाल महालापासून एक मोर्चाने आम्ही अलका टॉकीज चौकापर्यंत जाणार आहोत। या मोर्चासाठी विशंबर चौधरी असतील, बाबा आढावांचे नितीन पवार असतील, अभ्यंकर असेल कम्युनिस्ट पक्षाचे, त्याचबरोबर समाजवादी आपचे असतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तिन्ही प्रमुख पक्षसुद्धा असणार आहे। त्यामध्ये शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसुद्धा समाविष्ट होणार आहेत। अशा पद्धतीने लाल चौकापासून सिटी पोस्टपासून लक्ष्मी रोड आणि तिथून अलका टॉकीज चौकाकडे सभेने त्याचं समारोप होणार आहे। या उद्याच्या नियोजनासाठी तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी नियोजन केलं आहे। मी पुढच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भावी आमदार प्रशांत जगताप यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं। नमस्कार। आजच्या या आमच्या पत्रकार परिषदे प्रसंगी उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य संजयजी मोरे, आमच्या दीप्तीताई चौधरी, कमलताई व्यवहारे, सर्व सन्मान्य सौरभ आमराळे, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मागच्या साधारणतः 6-8 महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लैंगिक त्याचबरोबर बलात्कार अत्याचाराच्या घटना घडत आहेत। मागच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला स्वतःच्या पक्षाला अर्थात सरकारी पक्षाला अडचण नको म्हणून काही केसेस या एकनाथजी शिंदे, श्री अजितजी पवार, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने ह्या सगळ्या घटना किंवा एकूणच झालेल्या ज्या काही चुकीच्या ज्या काही एपिसोड्स आहेत ह्या दाबण्याचा प्रयत्न केला। आता अलीकडच्या काळामध्ये सुद्धा नागपूरमध्ये नाही का घटना घडली की देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होईल म्हणून त्या घटना दाबल्या जातात। बदलापूर हे ठाण्यामध्ये अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या जिल्ह्यामध्ये नाही का मोडतात, त्याच्यामुळं त्या नाही का दाबल्या गेल्या। आपल्याला लोकसभेमध्ये काही कार्य कर्तृत्व दाखवता नाही आले, त्याच्यामुळे लाडकी बहिणीचा नाही का या ठिकाणी आसरा घ्यावा लागला। मग लाडकी बहीण ही योजना चालू असताना बलात्काराच्या घटना जर उघडकीस आल्या तर मात्र सरकारी पक्षाला अडचण होईल। अशा प्रकारचं घाणेरड आणि विकृत राजकारण हे एकनाथजी शिंदेंचं, श्री अजितदादा पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे करत आहे। आणि आपण पाहिलं की परवा लाडक्या बहिणी योजनेचा कार्यक्रम हा ठाण्यामध्ये होता, हा बदलापूर शहरामध्ये होता। त्या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून 3.5 वर्षाच्या ज्या दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली त्यांच्या पालकांना तब्बल 12 ते 13 तास तिथल्या PI शितोळेंनी मुद्दाम बसून ठेवलं। त्याच्या मागची नका पार्श्वभूमी हीच होती की उद्या मुख्यमंत्र्यांचा इथं कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून अशा प्रकारचा हा नका उठाठेवचा कार्यक्रम झाला। आणि म्हणून या सगळ्याच्या निषेधार्थ म्हणजे हे राज्य बदनाम होतंय। या राज्यामध्ये कुठलंही शहर म्हणजे एक फक्त काही मुंबई नाही किंवा पुणे नाही, तर या राज्यातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, त्या कुठेतरी थांबाव्यात। या पोलीस खात्याला आता राजकारणाच्या विरहित कोणी चुकीचा का उद्योग करू, तो राजकीय कार्यकर्ता असो, राजकीय कार्यकर्त्याचा मित्रपरिवार असो किंवा एकूणच कुठला व्यावसायिक असो, त्यांच्याकडून अशा घडणाऱ्या घटना आहेत, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असावं, हा धाक या राज्यातल्या प्रशासकीय व्यवस्थेला बसावा, इथल्या गुन्हेगारांना तो चाप बसावा। म्हणून महाविकास आघाडी अर्थात इंडिया फ्रंटने उद्याचा बंद या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पुणे शहरातले आमचे सगळे प्रमुख सहकारी, ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल,
आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरदचंद्रजी पवार हा पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल आणि आमचे सगळे समविचारी पक्ष यावेळेस प्रामुख्याने वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळे जे काही एकूणच छोटे मोठे जे ग्रुप्स आहेत, ज्याच्यामध्ये लहान मुलींपासून तरुणींपर्यंत एकूणच ज्यांचा या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून कामकाज चालतं, ह्या सगळ्या सुमोठो स्वइच्छेने या बंदमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या निमित्ताने आम्ही या शहरातल्या नागरिकांना त्याचबरोबर सगळ्या व्यावसायिकांना आवाहन करतोय की हा विषय हा बदलापूरच्या मुलीचा नसून तुमच्या आमच्या मुलीचा आहे, तुमच्या आमच्या आया बहिणींचा आहे. त्याच्यामुळे कृपया बंदमध्ये तुम्ही स्वइच्छेने सहभागी व्हा. आपल्या व्यवसायाचं काही नुकसान होईल का नाही याचा छोटा मोठा विचार करू नका. जर या सरकार येतील सरकार जातील किंवा पोलिसांच्या बदल्या होत राहतील, पण त्या प्रत्येक पोलिसाला सरकारला आपल्या मुलींची, आपल्या आया बहिणींची सुरक्षा करण्याची बुद्धी मिळावी म्हणून या आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही आमची मागणी आहे. उद्या आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरणार आहोत. आम्ही मान्य अरविंदजी शिंदे साहेब असतील, मान्य संजयजी मोरे असतील, मान्य गजाननजी थरकुटे असतील, मी असेल किंवा आमच्या आम आदमी पार्टीचे धनंजयजी बेनकर आणि सुदर्शनजी जगदाळे असेल, हे तर आम्ही त्या लाल महालापासून अर्थात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी निघणार आहोत. आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक होत असताना आम्ही एक नालायक सरकारच्या हाताखाली कामकाज करतोय, ही राजमाता जिजाऊंची माफी मागणार आहोत. पण ते करत असताना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, स्थानिक ठिकाणी कार्यकर्ते हे तिथला बंद यशस्वी करण्याकरता, म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असेल, आम आदमी पार्टीचा असेल, शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा शरदचंद्रजी पवार या पक्षाचा आमचा कार्यकर्ता असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी हा बंद यशस्वी करण्याकरता कामकाज करतील. पण या निमित्ताने आपण सुद्धा या बंदच्या संदर्भामध्ये आम्ही आमची जी भूमिका मांडली ती पुणेकरांपर्यंत पोहोचव ही आम्ही तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. संजयजी. शिवसेना शहर अध्यक्ष श्री संजयजी मोरे हे आपल्याला संबोधित होते. नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले अरविंदजी शिंदे, आमचे सहकारी दुसरे प्रशांतजी जगताप, सर्व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, जमलेले सर्व पत्रकार बंधूंनो, प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर ही वेळ काय येते महाराष्ट्र बंद करण्याची. गेल्या 3 वर्षापासून सत्ताधारी या महाराष्ट्रामध्ये राज्य करताना फक्त विरोधकांवरच गुन्हे दाखल होतील या प्रकारचं कामकाज या ठिकाणी चाललं आहे. स्वतःच्या संस्था असतील, त्यांनी किती मोठे गुन्हे करू देत, याच्यावर गुन्हे दाखल करण्याकरता पोलिसांवर दबाव येतो आणि गुन्हे या सत्ताधाऱ्यांवर दाखल होत नाहीत. चोर फक्त विरोधकांनाच संबोधलं जायचं, आपण चोरी करायची आणि विरोधकांना ढकलायची, ही जी नीती या भाजप शासित राज्याची आहे ती खोडून काढण्याकरता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना या पुणे शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवायला लागतो की काय, म्हणून आम्ही लाल महालापासून, छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या लाल महालापासून या मोर्चाला लोकांना आवाहन करण्याकरता एकत्र जमून सर्व महाविकास आघाडी, एक इंडिया फ्रंटचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र जमून आम्ही लोकांना आवाहन करतोय, शांततेचं आवाहन करतोय की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा. सर्वसामान्य जनता होरपळून निघतीये, हे जे नराधम आहेत यांच्यावर चाप बसावा म्हणून हा मोर्चाचं आयोजन आहे. इथून पुढे ह्या घटना घडू नयेत आणि ज्या वारंवार घडतायत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. पण ते सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करणारे असू देत, त्यांच्यावर कठोर शासन होऊन त्यांना फाशीच दिली पाहिजे. ही मागणी मग शाळेतल्या विद्यार्थिनी असतील, इतर आस्थापनातली लोक असतील, विद्यार्थी असतील, सर्व पालक, इतर आपल्या माध्यमातून इतर जनतेला आम्ही आवाहन करतोय की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि बंदमध्ये सामील व्हावं. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.